नांदेड़ विधानसभा चुनाव की तैयारी में महाविकास आघाड़ी और महायुति के साथ ही अन्य सभी राजनीतिक दल जुटे हैं। राज्य स्तर पर सीटों का बंटवारा अभी तक नहीं हुआ है, लेकिन स्थानीय नेताओं ने अभी से जिले की 9 विधानसभा सीटों पर अपनी अपनी दावेदारी पेश की है। नांदेड़ में शिवसेना उद्धव बालासाहब ठाकरे गुट ने जिले की नांदेड़ उत्तर, लोहा कंधार, मुखेड़ और नायगांव इन 4 सीटों पर अपना दावा पेश किया है। शुक्रवार 9 अगस्त को जिला प्रमुख माधव पावड़े ने MCN हिंदी न्यूज के साथ वार्तालाप किया। महाविकास आघाड़ी में अच्छा काम हो रहा है। हाल ही लोकसभा चुनाव में इसकी अनुभूति हो चुकी है। इसी तरह विधानसभा चुनाव में भी महाविकास आघाड़ी को अधिक से अधिक सीटों पर नांदेड़ में जीत मिलेगी। इसी दिशा में इस चुनाव की तैयारी की जा रही है। नांदेड़ जिले की 9 में से 4 सीटों के लिए शिवसेना ठाकरे गुट ने मांग की है। ऐसी जानकारी जिला प्रमुख माधव पावड़े ने MCN हिंदी न्यूज को दी। नांदेड़ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची विधानसभेसाठी तयारी चालू आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये नांदेड जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त जागा हे आमच्या पक्षाच्या निवडून येण्यासाठी आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, शिवसेना नेते विनायक राऊत साहेब आणि या नांदेड जिल्ह्याचे शिवसेना संपर्क प्रमुख बबनरावजी थोरात साहेब यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही जेवढ्या विधानसभेत मागणी केलेली आहे तिथले सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेना सज्ज आहे आणि निवडणुकीसाठी आम्ही कधीही सज्ज आहोत। महाविकास आघाडी आहे, महाविकास आघाडी टिकावी ही सुद्धा आमची भावना आहे आणि महाविकास आघाडी नांदेड जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करते। याचं फलित सुद्धा लोकसभेमधून आम्हाला महाविकास आघाडीला मिळालेलं आहे। साधारणपणे किती जागांवर दावा असणार आहे? आम्ही महाविकास आघाडीमध्ये आम्ही 4 जागेवर नांदेड जिल्ह्यातल्या 9 पैकी 4 जागेवर आमचा दावा निश्चित असणार आहे आणि 4 जागा आम्हाला मिळतील। कोणकोणत्या? त्यामध्ये नांदेड उत्तर, लोहा कंधार, मुखेड आणि हदगाव किंवा नायगाव या 4 जागा आम्ही मागणी केलेली आहे। जिल्ह्याच्या लेवलवर जरी आम्ही जिल्हा प्रमुख आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी मागणी केली असेल तरी महाविकास आघाडीचे जे वरिष्ठ नेते आहेत, आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब असतील, काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी असतील, राष्ट्रवादीचे वरिष्ठ पदाधिकारी असतील, आता तो जिल्हा लेवलचा विषय नाही, तो राज्य लेवलच्या राज्य पातळीवर विषय आहे आणि कोणत्या जागा कुणाला सुटतील हे येणाऱ्या काही काळामध्ये समजून जाईल। नांदेडची पहिली वहिली 3D MRI मशीन जी देते हाय रिझोल्यूशन इमेजेस आणि तेही सामान्य MRI स्कॅन पेक्षा अत्यल्प दरात म्हणजे स्वस्त। आजच संपर्क साधा। दुर्गा 3D डायग्नोस्टिक सेंटर, रिजवानी टॉवर, तोषनिवाल हॉस्पिटलच्या समोर, SBI बँकेजवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड। संपर्क मोबाईल 9130096001।